पहा क्वेश्चन काय आहे, ठीक आहे. आकृतीमध्ये म्हणजे ह्या आकृतीमध्ये दाखविल्यानुसार टी हा बिंदू आयत पी किंवा च्या अंतर्भागात आहे, ठीक आहे, अंतर्भागात आहे. तर सिद्ध करा टीएस प्लस टी क्यू टी स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इक्वल्स टू टी टी स्क्वेअर अधिक टी आर स्क्वेअर. एवढं मोठं सिद्ध करायचंय. सोपं आहे का? सोपं आहे का? बरं आयत कसा असतो? आयत माहित आहे ना, आयताच्या विरुद्ध बाजू कशा असतात? सेम असतात, बरोबर का? ठीक आहे, एवढं क्लिअर आहे ना. मग पहा उत्तर घेऊ आपण. चौकोन पी क्यू आर एस हा आयत आहे, ठीक आहे, आयत आहे. तर आयताचा गुणधर्म काय सांगतो? विरुद्ध बाजू सारख्या व समान, ठीक आहे. म्हणजेच पहा पीएस ला सारखे कोण आहे? क्यू आर, बरोबर का? पीएस ला सारखे कोण आहे? क्यू आर. आणि पीक्यू ला सारखे कोण आहे? किंवा पीक्यू जरूर नाही, ठीक आहे, राहू दे. इथपर्यंत घेतलेलं कळालं का? ओके. इथे पाहता अंतर्भागात आहे, ठीक आहे, पण हे समांतर आहे. त्याने एक रचना दिली पहा ए बी पॅरलल एस आर. याचा अर्थ काय व्हायला? ए बी एस आर ला काय समांतर आहे, बरोबर का? ए बी एस आर ला समांतर आहे, बरोबर ना? तर मग हे जे अंतर आहे दोघांमधलं कसं राहील? समांतर असल्यावर सारखं, बरोबर का? जर समांतर असेल तर दोघांमधलं अंतर बदलेल का? नाही. डिस्टन्स चेंज होईल का? नाही. जर डिस्टन्स चेंज झालं काय होईल? ते एकमेकाला छेदतील. छेदतील म्हणजे काय? इंटरसेक्ट होतील. मग त्याला पॅरलल म्हणता येईल का? समांतर म्हणता येईल का? नाही, ठीक आहे. मग हे पॅरलल देईल तुम्हाला. म्हणजेच हे ए बी म्हणजे काय एएस आणि बी आर कसं आहे अंतर? सारखं आहे, बरोबर का? म्हणून इथे पहा इथे ए बी पॅरलल एस आर काय दिलेले आहे, ठीक आहे, दिलेलं आहे. तर जर अंतर सारखं असेल, सॉरी समांतर असतील, तर दोघांमधला डिस्टन्स कसा असणार आहे? सारखा. म्हणजे एएस सारखी आहे कोणासोबत आहे? बी आर सोबत आहे, ठीक आहे. हे कळवलं लिहिलेलं. ओके, इथपर्यंत कळालं का? याच्या पुढे कॉम्प्लिकेट होत जाईल, ठीक आहे. आता पाहता तुम्हाला थिअरम होता पहा पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग कोणासाठी? ऍक्यूट अँगल साठी. पाहिलं तुम्ही? त्यामध्ये मायनस असतं, सूत्रामध्ये मायनस येते. इथे पहा दोन ऍक्यूट अँगल आहेत, हे पी टी एस एक, क्यू डी आर दोन, दोन आहेत ना. दोन साठी यूज करायचं तुम्हाला. अपुल्य यूज होईल का? नाही. इथे सांगितलं का मध्य काय म्हणून सांगितलं का? नाही. तुम्ही म्हणलं ना अपुल्य यूज होईल. अपुल्य होईल का? यूज नाही. अपुल्य यूज होईल जर दिलेल्या त्रिकोणामध्ये एखादं सांगितलं की मध्य का आहे किंवा मध्यबिंदू आहे तर अपुल्य यूज होईल. अन्यथा होईल का? नाही, ठीक आहे. माझ्या पहा आपण काय करू? पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन घेऊ. ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम, ठीक आहे. म्हणजे त्रिकोण पीटीएस मध्ये, ठीक आहे, पीटीएस मध्ये, ठीक आहे. कोणतं घ्या? पीटीचा स्क्वेअर घ्या किंवा टीएस चा स्क्वेअर घ्या. कसं घेता? हा मला पीटी दिलं का किंवा टीपी दिलं का? टीपी दिलं घ्या. टीपीचा स्क्वेअर इक्वल्स टू उरलेल्या दोन बाजूचा स्क्वेअर, उरलेल्या कोणता येतात? टीएस चा स्क्वेअर अधिक पीएस चा स्क्वेअर वजा पायाची दुप्पट 2 पीएस गुणिले पायाची निमपट. निमपट एक वरचं घेऊ शकता किंवा खालचं घेऊ शकता. कोणते घेणार तुम्ही? वरचं म्हणजे खालचं घ्या. तुम्ही आधी सोडलेलं खालचं. हा एएस घ्या. जमलं का? ओके. हे कशासाठी आलं?
सेट ट्रायंगल साठी कशावर आला पायथागोरसच्या प्रमेयाचं उपयोजन केले तुम्ही पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन ठीक आहे तसंच मग दुसऱ्यासाठी काढायचं आता त्रिकोण आर टी क्यू मध्ये ठीक आहे आर टी क्यू मध्ये या ह्या मोठ्यामध्ये एक तर ही साइड घ्या किंवा ही साइड घ्या कोणती येतात एका साइड किती घेतली टी आर घ्या हा टी आर स्क्वेअर इक्वल्स टू टी आर स्क्वेअर इक्वल टू पहा टी घेतली उरले दोन साइड मांडा टी क्यू स्क्वेअर अधिक क्यू आर स्क्वेअर वजा पायाची दुप्पट पाया कोण आहे 2QR मल्टीप्लाय पायाची निमपट BR जमलं का जमलं आता इथे पहा इथे बघा टी क्यू कशी येते प्लस मध्ये येतं पण तुमचे पहा ही सगळे अपोजिटला आहेत टीपी आणि TR एका लाईन मध्ये तुमच्या अपोजिटला आहेत ना बरोबर का मग मला इथे काय करावं लागेल सबट्रॅक्शन मला बाजू बदलायला लागेल जरी तुम्ही घेतलं एक टीपी टीपी स्क्वेअर अधिक TR स्क्वेअर घेतला तर काय होईल बघा TQ येईल TS येईल ठीक आहे TQ TS पाहिजे बरोबर पण QR हे ऍज इट इज दिलं तुम्हाला ऍडिशन मध्ये कटणार नाही हे एक्स्ट्रा उरायले तुमच्याकडे PS आणि हे त्याला उरू द्यायचं तुम्हाला नाही कळलं का उरू द्यायचं नाही आणि दोन्ही कशी पाहिजे टीपी आणि TR सारखेच पाहिजे बरोबर का साईडला पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं सबट्रॅक्शन करायचं जर सबट्रॅक्शन केली तुम्ही ऍडिशन केली तर दोन्ही कशाला नाही बा ते कटणार का PS आणि QR कटेल का नाही जसे तसं ते क्वेश्चन मध्ये येईल बरोबर का त्यामुळे तुमचं हे सिद्ध करायचं सिद्ध होईल का नाही तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं ठीक आहे आता याला नंबर 1 देऊ सॉरी 2 याला नंबर 1 1 व 2 ची वजाबाकी करू 1 व 2 ची वजाबाकी करू ठीक आहे केली का बघा पहिले टीपी स्क्वेअर वजा केली TR स्क्वेअर जमलं का नाही कुठेतरी चुकायला कारण सबट्रॅक्शन केल्या येत नाहीये टीपी नाही घ्यायला आपल्याला टीपीच्या जागी TQ घ्या TQ स्क्वेअर घ्या कारण सबट्रॅक्शन केली दोन्ही सगळं चुकायला इथे TR आहे ठीक आहे TP स्क्वेअर मायनस TQ स्क्वेअर ठीक आहे तरच बरोबर आहे TQ स्क्वेअर मायनस TQ ठीक आहे आता हे घ्या पूर्ण TS स्क्वेअर अधिक PS स्क्वेअर वजा 2PS मल्टीप्लाय AS ठीक आहे हे खाली लिहितो वजा हे वजा चिन्ह हे वजा आहे वजा कंसात पूर्ण आहे TR स्क्वेअर अधिक QR स्क्वेअर वजा 2QR मल्टीप्लाय BR ठीक आहे इथपर्यंत कळालं का ओके हे कसं आणलं कळालं का वजा केली आता पहा वजा केली असता हे जसं खाईल ठीक आहे TP स्क्वेअर वजा TQ स्क्वेअर ठीक आहे इथे पहा एक जशाला तसं इथपर्यंत राईट का AS पर्यंत जसं ठीक आहे TS स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर मायनस 2PS मल्टीप्लाय AS आता पहा मायनस मध्ये मुलं त्यावेळी प्लस मायनस राईट का म्हणजे मायनस TR स्क्वेअर प्लस काय होईल पुन्हा मायनस प्लस काय होत मायनस मायनस QR स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2QR मल्टीप्लाय BR इथपर्यंत कळालं का कुठून आणलं कसं आणलं कळालं का ओके ठीक आहे मग पहा हे जशाला तस याला हात लावायचा नाही ठीक आहे इकडे पहा PS ठीक आहे पण आता पहा PS तुम्हाला पाहिजे का नाही तुम्हाला कोण पाहिजे हे पाहिजे TS पाहिजे का पाहिजे ठीक आहे अजून TR पाहिजे का पाहिजे फक्त हे जे मधलं आहे ना हे मधलं हे पाहिजे
नाही. तुम्हाला पाहिजे का? नाही. मग जे पाहिजे नाही ते मागे टाका, जे पाहिजे ते समोर ठेवा. तुम्हाला कळण्यासाठी सोपं जाईल. ठीक आहे. मग पहा काय काय पाहिजे, ts स्क्वेअर पाहिजे मायनस tr स्क्वेअर पाहिजे, बरोबर का? आता जे इथे मागे टाकून द्या, प्लस ps स्क्वेअर मायनस 2ps मल्टिप्लाय as केरायला आता मायनस qr स्क्वेअर प्लस 2qr मल्टिप्लाय br. आता बाकी रेफली तुम्हाला एवढं पाहिजे होतं, तुम्ही घेतलं आली. ठीक आहे. कारण ts ts पाहिजे, tr पाहिजे, tp पाहिजे, tq पाहिजे, tp पाहिजे, tq पाहिजे. ठीक आहे. तेवढं तुम्ही जवळ ठेवलं तुमच्या. आता जे पाहिजे तुम्हाला ते मागे टाकलं. ठीक आहे. आता पहा 2ps हे पहा ps म्हणजे कोण आहे? ps म्हणजे कोण आहे? किंवा बरोबर इथे लिहिले. कशामुळं? हा आयत आहे. आयताचे समभुजा कशा असतात? सेम आणि समांतर, बरोबर का? पीएस म्हणजे कोण आहे? क्यूआर. जर पीएस कडून जर मी क्यूआर जमल का? ओके, जमल ना? ठीक आहे. इथे लिहू संपूर्ण टी स्क्वेअर मायनस टी आर स्क्वेअर प्लस पीएस पाहिजे आपल्याला. ठीक आहे. हे इथे पीएस आहे. ठीक आहे. पीएस काढून काय लिहू? क्यूआर मल्टिप्लाय पीएस म्हणजे कोण लिहू? क्यूआर, बरोबर का? बरोबर लिहिलं का? आवाज येत नाही? बरोबर लिहिलं? ठीक आहे. एएस म्हणजे कोण आहे बघा? बीआर, बरोबर का? एएस म्हणजे बीआर लिहू बा. मायनस हे तसं क्यूआर स्क्वेअर प्लस 2qr मल्टिप्लाय बीआर. रिझन इथे टाकून द्या. पीएस बरोबर आहे क्यूआर अँड एएस बरोबर आहे बीआर. किंवा कॉंग्रुएंट टाका. कॉंग्रुएंट खूप जाईल बाजू सारख्या. कॉंग्रुएंटचा अर्थ बरोबर जातं सारखाच आहे, कळलं का? पण कॉंग्रुएंट मध्ये तंतोतंत जुळणार आहे. ठीक आहे. आता पाहता क्यूआर प्लस मध्ये आहे, क्यूआर मायनस मध्ये आहे. प्लस मायनस मायनस म्हणजे एक मधून एक गेला, काहीच नाही बोललं. ठीक आहे. कट करू का? मग करू का? कळालं ना? मायनस 2qr मल्टिप्लाय बीआर प्लस 2qr मल्टिप्लाय बीआर. करू कट? इथे चिन्ह राहिलं. ठीक आहे. ओके. आता कोण उरलं बघा? टीएस मायनस टीआर स्क्वेअर. इकडं कोणी उरलं का? नाही. विथ रिझन तुम्ही दिले त्याला, कशा प्रकारे आणलं होतं, काय केलं होतं, पुन्हा आणलं होतं, बरोबर? इकडे पहा हे शब्दचं टीपी स्क्वेअर मायनस टी क्यू स्क्वेअर, बरोबर का? पण तुम्हाला मायनस मध्ये पाहिजे का? नाही. प्लस मध्ये पाहिजे. बाजू पलटा. हा टीपी चे प्लस तिकडे आले का होईल, मायनस तिकडे आलं का होईल? म्हणजे टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर टीएस स्क्वेअर झालं तसा. इकडे मायनस तिकडे गेला काय होईल? टी क्यू स्क्वेअर. पहा हे तुम्हाला पाहिजे का? टीएस स्क्वेअर आणि टी क्यू स्क्वेअर हे पाहिजे अधिक टी क्यू स्क्वेअर, बरोबर. नंतर काय पाहिजे? टीपी टी आर. टीपी स्क्वेअर अधिक टी आर स्क्वेअर सांगायचं. हे सिद्ध झाले. कळालं का? खूप सोपं होतं. ठीक आहे. गॅरंटी.